चीन ऐतिहासिक पाऊलखुणा व पर्यटन स्थळदर्शन याच्या तिसऱ्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. शांघाय हे चीनच्या पूर्व किनाऱ्यावरील यांगत्से नदीच्या मुखाजवळचे मासेमारी गाव. सॉंग राजवंशाच्या काळात म्हणजे सुमारे 960 ते 1280 या काळामध्ये येथे व्यापार भरभराटीला आलेला होता. रेशीम, कापड, मोती इत्यादी या ठिकाणाहून निर्यात होत होते. परदेशी लोकांना चीनमध्ये येण्यासाठी तोपर्यंत बंदीच होती. 1840 साली अफू युद्धानंतर परदेशी लोकांसाठी हे बंदर खुले झाले. ब्रिटिश, फ्रेंच, अमेरिकन वसाहती या ठिकाणी आल्या आणि त्यांच्या वसाहतीत चीनी लोकांना यायला बंदी होती. कर न देता व्यापार करण्याची आता मुभा युरोपियन लोकांना मिळाली होती आणि सम्राटाचे सुद्धा त्यांच्यावर बंधन नव्हते. या दरम्यान शांघायचा विकास मोठा झाला. विशेषतः चित्रपट, संगीत, फॅशन या गोष्टी उदयाला आल्या आणि याला पूर्वेचे पॅरिस असे म्हणत असत. हा एक प्रकारे शांघायचा आर्थिक सुवर्णकाळच होता. अर्थातच याबरोबर 1911 साली चीनमध्ये यादवी झाली आणि अनेक लोक, विशेषतः कामगार, शांघायकडे वळू लागले. अर्थात त्यामुळे गुन्हेगारी आणि राजकीय संघर्ष सुद्धा वाढलेले होते. 1937 साली जपानने शांघाय जिंकले. यामध्ये शांघायचे मोठे नुकसान झाले. 1949 साली माओने कम्युनिस्ट चीन याची स्थापना केली आणि शांघायमधील परदेशी लोकांना पिटाळून लावले किंवा ते पळाले. त्यांचे सर्व खाजगी उद्योग याच्यावर नियंत्रण आणले आणि या दरम्यान म्हणजे जवळजवळ 1980-90 सालापर्यंत शांघायला ग्लानी आलेली होती. त्यानंतर डेंग झियापिंग यांनी शांघाय येथे आर्थिक सुधारणांना सुरुवात केली आणि परदेशी गुंतवणूक वाढवून घेतली. त्यामुळे येथे आधुनिक इमारती, मेट्रो, रस्ते यांचे मोठे जाळे निर्माण केले. आता ही चीनची आर्थिक राजधानी असून जगातील प्रथम क्रमांकाचे बंदर आहे. येथे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असून शांघाय स्टॉक एक्सचेंज हे जगातील एक प्रमुख शेअर बाजार केंद्र आहे. शांघाय विमानतळ हे प्रचंड मोठे असून त्या विमानतळातून शहरामध्ये येण्यासाठी आम्ही मॅगलेव या ट्रेनने आलो. ही ट्रेन ताशी 400 किलोमीटर प्रमाणे धावणारी असून त्यातून जाणे हा एक सुखद अनुभव होता. त्याच रात्री आम्ही शांघाय टॉवर ऑब्झर्वेटरी येथे 118व्या मजल्यावरून शांघाय शहराचे रात्रीचे दर्शन घेतले. शांघाय टॉवर हे शहराचे प्रतीक आणि चीनचा एक मानबिंदू आहे. आतमध्ये संग्रहालय आहे आणि याच्या खालून वाहणाऱ्या व्हांगपू नदीकाठच्या इमारती आणि 360 अंशामध्ये सर्व बाजूने फिरून शांघाय बघणे हा अतिशय सुंदर आणि रोमांचक असा अनुभव आहे. नव्याने विकसित झालेल्या नदीकाठच्या या भागाला पुडांग असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी या नदीतून एका जहाजातून आम्ही सफर केली. या रिव्हर क्रूजमधून शांघाय टॉवर आणि आजूबाजूच्या इमारती आणि त्यातील अतिशय सुंदर असलेली विद्युत रोषणाई ही बघण्यासारखी आहे. शांघायपासून सुमारे 2 तास अंतरावर असलेल्या वॉटर टाउन या ठिकाणी आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो. हे नदीकाठचे जुने गाव असून मिंग आणि क्विंग या राजेशाहीमध्ये या गावाची बांधणी झालेली आहे. येथील जुनी घरे आणि लाकडी पूल हे बघण्यासारखे आहेत. लहान बोटीतून आपल्याला येथून पाण्यातून जाता येते व आजूबाजूचे सर्व निरीक्षण करता येते. येथे अनेक वस्तू विकायला असून अनेक मांसाहारी पदार्थ सुद्धा मांडलेले होते. दुपारच्या वेळेला आम्ही शांघाय येथील प्राणी संग्रहालयात गेलो. यामध्ये आम्हाला पांडा बघता आला. तसेच शांघाय संग्रहालय आणि डिस्नेलँड हे सुद्धा बघण्यासारखे आहे. येथील नानजिंग रोड हा
आपल्या मुंबईसारखाच अतिशय गजबजलेला असून शॉपिंगसाठी येथे मोठी दुकाने किंवा मॉल आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, एकमेकावरील बांधलेले रस्ते, जमिनी खालून जाणारे रस्ते, दाट लोकवस्ती, गर्दी या अनेक गोष्टी आपल्याला मुंबईची आठवण करून देतात. एक प्रकारे भारताची मुंबई हे जसे आर्थिक राजधानी आहे, त्याचप्रमाणे शांघाय ही चीनची सुद्धा आर्थिक राजधानी आहे. शांघायमधील अनेक घरांबाहेर अर्थात फ्लॅट बाहेर कपडे वाळत घातलेलेही दिसत होते. या ठिकाणी जेड बुद्ध हे टेम्पल असून यामध्ये अनेक हॉल आहेत. या ठिकाणी आम्ही भेट दिली. येथील 2 महत्त्वाचे जेड बुद्ध आहेत ते म्यानमारमधून भिक्खूंनी पाठीवरून आणले होते असे सांगितले जाते. माओच्या काळामध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या वेळेला हे देऊळ पाडले गेले नाही, कारण या देवळाच्या दारावरती माओचे मोठे चित्र लावले होते. त्यामुळे हे देऊळ वाचले असे सांगितले जाते. येथे बुद्धाचे दर्शन घेण्यासाठी चप्पल न काढता सुद्धा आपल्याला दर्शन घेता येते. अनेक भक्त येथे उदबत्त्या लावतात. आम्ही गेलो त्या काळामध्ये म्हणजे मार्च शेवटचा आठवडा व एप्रिल पहिला आठवडा यामध्ये पितरांसाठी श्रद्धा दाखवण्यासाठी येथे अग्नीमध्ये हवन करतात. जरी आपण म्हणलो चीन हा निधर्मी आहे, तरी अनेक लोक तेथे दर्शनाला येत होते. शेवटी मनुष्य स्वभाव हा इथून तिथून एकच असतो. तिसऱ्या दिवशी दुपारी आम्ही शांघाय सर्कस ही पाहिली. अर्थात या सर्कशीत प्राणी नाहीत आणि ऑलिम्पिकमधील अनेक कलाकारांच्या कसरती किंवा मृत्यूगोल हे आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. सुमारे 632 मीटर उंच असलेली व 2015 सालामध्ये पूर्ण झालेली शांघाय टॉवर ही जगातील दुसरी उंच इमारत असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चीनने आपली ताकद जगाला दाखवलेली आहे. पर्यटक येथे आवर्जून भेट देतात. 118व्या मजल्यावर जाणारे उद्वाहक ही मोठ्या वेगाने वर जाते व कानाला दडे बसतात. त्याच्या बांधकामावर सरकारने मोठा खर्च केला आहे, परंतु त्या मानाने त्याला परतावा मिळालेला नाही. याचे अनेक मजले ग्राहकांअभावी मोकळे असून याला घोस्ट बिल्डिंग असेही म्हणले जाते. या शेजारी पर टॉवर ही 1994 मध्ये पूर्ण झालेली गगनचुंबी टीव्हीची इमारत आहे. याची बाह्यरचना मण्यासारखी असून शांघाय टॉवरची मात्र वळलेली आहे. शांघाय येथील मुक्कामामध्ये सर्कस पाहण्याचा आनंद घेता आला. यातील बरेच कलाकार ऑलिम्पिकमधील होते असे समजले. यात अनेक शारीरिक कसरती, सायकली, झोके यावरील खेळ, मृत्यूगोल असे होते. यात जनावरांचा वापर नव्हता. याचा तळातील असलेला गोल रंगमंच, त्यावरील प्रकाशाचे खेळ, आधुनिक भव्यता या सर्व गोष्टी लक्ष वेधून घेत होत्या. शांघायहून शियान येथे विमानाने 2 तासात तर शियान ते बीजिंग बुलेट ट्रेनने सुमारे 5 तासात आम्ही पोहोचलो. बै म्हणजे उत्तर व जिंग म्हणजे राजधानी. बीजिंगचा अर्थ उत्तर चीनमधील राजधानीचे ठिकाण असा होतो. बीजिंगला सुमारे 3000 वर्षांचा इतिहास आहे. यान राज्याची ही राजधानी होती. 13व्या शतकात मंगोल सम्राट कुबलई खान याने बीजिंगला आपली राजधानी केली. त्यावेळी या शहराचे नाव दादू असे होते. या ठिकाणी मार्को पोलोही येऊन गेलेला आहे. त्याच्या नावाने येथे एक पूल सुद्धा आहे. 15व्या शतकामध्ये मिंग सम्राटांनी नानजिंगहून आपली राजधानी बीजिंग येथे हलवली. येथे त्यांनी 9000 पेक्षा जास्त खोल्या असलेली फोरबिडन सिटी, त्याला प्रचंड तटबंदी व टेम्पल ऑफ हेवन या वास्तूंची निर्मिती केली. याभोवती मोठा खंदक खोदला. त्याच्या मातीची टेकडी तयार झाली व त्यावरती बुद्ध मंदिर आणि बाग तयार केली. खंदकातून वाहणाऱ्या पाण्याला सुवर्ण नदी असे नाव आहे. फोरबिडन सिटी हे 500 वर्षांपेक्षा जास्त अनेक सम्राटांचे निवासस्थान होते.
याच काळामध्ये उत्तरेकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी त्यांनी ड्रॅगन वॉलचे मजबूतीकरणही केले. 17व्या शतकामध्ये उत्तरेच्या मान्सूंनी मिंग साम्राज्य जिंकून चिंग घराण्याची स्थापना केली. तेव्हा राजवाड्याचे नुकसान होऊ नये म्हणून मिंग सम्राटाने 1644 मध्ये राजघराण्यातील सर्वांना ठार करून स्वतः झाडावर गळफास लावून या ठिकाणी आपला शेवट केला. 19व्या शतकामध्ये व्यसनाधीनतेने चीन कमकुवत झाला होता. त्याचवेळी अफू युद्धही झाले. त्यानंतर ब्रिटिश, फ्रेंच या लोकांनी बीजिंगमध्ये घुसून समर पॅलेसची मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस केली. बीजिंगला त्यांनी पेकिंग असेही नाव त्याच दरम्यान दिले. 1900 सालामध्ये बॉक्सर रिबेलियन ही घटना घडली. त्यावेळी चीनी लोकांनी विदेशी नागरिकांविरुद्ध किंवा व्यावसायिकांविरुद्ध मोठी चळवळ केली आणि त्यांना हाकलून लावले. बीजिंगच्या उत्तरेला 60 किलोमीटर अंतरावर बदलिंग येथे जगप्रसिद्ध भिंत बघायला आपण जातो. पूर्वी या ठिकाणी मोठा किल्ला होता, परंतु माओच्या क्रांतीमध्ये तो पाडून टाकला गेला. इसवी सन पूर्व शतकांमध्ये भारतात ज्या वेळेला बुद्ध काळ होता त्याच दरम्यान क्वीन शी व्हांग याने भिंत बांधायला सुरुवात केली. यामध्ये दगड आणि ते एकमेकाला जोडण्यासाठी भात आणि चुना याचा उपयोग केलेला होता. ही भिंत बांधताना लोकांना वेठ बिगारासारखे राबवून घेतले. हजारो वर्षांचे बांधकाम चाललेल्या या भिंतीमध्ये लाखो लोकांनी आपले जीवन समर्पित केलेले आहे. देहावसान झालेल्या अनेक लोकांचे याच भिंतीमध्ये दफन केलेले आहे. तर अपंग आणि चुकार व्यक्तींना या ठिकाणी चिणून ठार मारलेले आहे. ही भिंत म्हणजे अश्रू, रक्त, तळतळाट, लाखोल्या हाडे यांची धनीन आहे. जगातील हे मोठे एक कब्रस्तान आहे. या संदर्भामध्ये अनेक गूढ कथा, दंतकथा, भयकथा प्रचलित आहेत. अजूनही काही ठिकाणाहून रात्री आवाज ऐकू येतो असेही सांगितले जाते. एक स्त्री आपल्या नवऱ्याला शोधायला येथे आली होती, तेव्हा तो मेला व त्याला याच भिंतीत पुरले आहे असे सांगितले गेले. रात्रभर ती स्त्री रडत होती, तेव्हा भिंत पाघळली व त्यातून हाडे समोर आली. तिने ती हाडे एकत्र घेऊन त्याच्या स्मृत्यर्थ मंदिर बांधले आहे. तेथे अनेक लोक भेट देतात. या भिंतीच्या बांधकामात अनेक ठिकाणी शिलालेख सुद्धा आढळतात. त्यातील एक शिलालेख संस्कृत भाषेमध्ये सुद्धा आहे. पीत समुद्रापासून गोबीच्या वाळवंटातून जवळजवळ हिमालयापर्यंत जाणारी ही प्रचंड भिंत आहे. ही संरक्षणासाठी बांधलेली होती, परंतु मंगोल सम्राटांनी भ्रष्ट अधिकारी यांना लाच देऊन ही भिंत सहज पार केली आणि चीनवरती मोठे राज्य केले. यामुळे संरक्षण म्हणून या भिंतीचा कितपत उपयोग झाला हा एक प्रश्नांकितच भाग आहे. परंतु या भिंतीवरून चीनचा व्यापार मात्र सुरळीत झाला. त्या काळी रेशीम, चहा यासाठी व्यापारी याच भिंतीवरून जात होते आणि त्यांना सम्राटांचे संरक्षणही होते. बीजिंगहून बदलिंग येथे आम्ही पोचलो. या ठिकाणी बरीच गर्दी होती. या ठिकाणी रांगा आहेत आणि रज्जू मार्गाने आपण भिंतीच्या मध्यापर्यंत जातो. दूरवर पसरलेली भिंत आपल्याला दिसते. या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी आहे. भिंत ही 21 फूट उंच आणि रुंद आहे. सुमारे 6 घोडेस्वार एकाच वेळी जातील एवढा मोठा वरचा मार्ग आहे. अर्थात एकेकाळचा हा दळणवळणाचा मार्ग होता. येथून रेशीम, चहा, पोर्सिलेन हे दूरवर पोचलेले आहेत. पूर्वी हा भाग लष्कराच्या ताब्यात होता आणि सामान्य माणसांना येथे येता येत नव्हते. पण आज आम्ही येथे आलेलो होतो. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला मंगोलिया आहे. रानटी टोळ्यांपासून संरक्षणासाठी दर 200-300 मीटरवर बुरुज आहेत. असे एकूण 25,000 बुरुज या भिंतीवरती आहेत. वेळेअभावी 3 मनोऱ्यापर्यंत मी आणि माझे काही साथीदार चालत गेलेले होतो. महत्वाच्या ठिकाणी इथे किल्लेही बांधलेले आहेत.
सुमारे 19व्या शतकाच्या दरम्यान या ठिकाणी दुर्लक्ष झाले आणि पडझडही झाली. 1966च्या सांस्कृतिक क्रांतीमध्ये या भिंतीची बरीच नासधूस झाली. लोकांनी घरे बांधण्यासाठी चिरेही आपल्याबरोबर नेलेले होते. माओच्या मृत्यूनंतर आता याची पुन्हा डागडुजी सुरू झालेली आहे आणि हे पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली याची देखभाल होते. भिंतीवरून चालण्यासाठी खाली दगडी फरशी किंवा पायऱ्या आहेत. कडेला भिंत सुद्धा आहे. या भिंतीला ड्रॅगन वॉल म्हणतात. ड्रॅगन हा चीनी लोकांच्या दृष्टीने मायाळू आणि संरक्षक आहे. चीनी भिंतीचा हा सर्व इतिहास माहीत असून सुद्धा ही भिंत बघणे हा एक रोमांचक आणि विस्मयचकित करणारा अनुभव होता. वेगवेगळ्या ऋतूमध्ये भिंत वेगवेगळी दिसते. वसंत ऋतूत हिरवी दिसते, ग्रीष्म ऋतूत सोनेरी, तर शरद ऋतूत बर्फ पडल्यामुळे पांढरी किंवा रौप्य रस ल्याल्यासारखी दिसते. या भिंतीवरती रात्री राहण्यासाठी परवानगी नाही. तसेच परिक्रमा करणे सुद्धा शक्य नाही. एका इंग्लिश जोडप्याने घोड्यावरून परिक्रमा केलेली होती. तसेच 4 फ्रेंच प्रवासी या भिंतीवरून चालत गेले होते. त्यांना सुमारे 3 वर्षे लागली. ही भिंत कुठे धडधाकट, कुठे ढासळलेली, तर काही ठिकाणी फक्त मागमूस असलेली आहे. आधी सांगितल्याप्रमाणे अनेक ठिकाणी येथे वचने खोदलेली आहेत आणि त्या शिळा आपल्याला दिसतात. त्या सुमारे 4 भाषेमध्ये आहेत. त्यात संस्कृतमध्येही काही वचने खोदलेली आपल्याला दिसतात. हेवन टेम्पल अर्थात स्वर्ग मंदिर हे बीजिंगमधील उंचावर असलेले एक बुद्ध मंदिर आहे. सुमारे 15व्या शतकात त्याची निर्मिती झाली व अनेक सम्राटांनी त्यामध्ये बुद्ध व अन्य देवतांची येथे मंदिरे असून त्या काळचे सम्राट या ठिकाणी प्रजेला भरघोस धान्य मिळावे व समृद्धी व्हावी अशी प्रार्थना करण्यासाठी येथे येत असत. आक्रमण काळात या मंदिरांची नासधूस झालेली आहे. काही काळ दुर्लक्षही झालेले होते, परंतु नंतर याचे पुनर्निर्माण होऊन आता ती सुस्थितीमध्ये आहेत. येथे सुद्धा बरेच चालावे लागते. मंदिरे, त्याची कलाकुसर, परिसर, मोठी दालने आणि उंचावरून दिसणारे बीजिंग शहराचे नयनरम्य दर्शन आपल्याला येथून घेता येते. समर पॅलेस अर्थात उन्हाळी राजवाडा हा एका छिंग सम्राटाने आपल्या आईसाठी बांधला आणि इतरांनी त्या परिसरामध्ये मोठी भर घातलेली आहे. या ठिकाणी चीनी पारंपरिक राजवाडे, बागा, लांब व रंगीत मार्गिका असून या ठिकाणी कुनलिंग हा विशाल आणि मोठा तलाव आहे. यात आपल्याला नौका विहारही करता येतो. याच ठिकाणी टेकडीवर मंदिरे आणि मंडप असून या ठिकाणाचा सुमारे 250 वर्षे चीनी सम्राटांनी उपभोग घेतलेला आहे. आता हा जागतिक वारसा म्हणून नोंद झालेला आहे. येथे आत फिरण्यासाठी मोठी मार्गिका असून ती अतिशय बघण्यासारखी आहे. या ठिकाणी सुद्धा बरेच चालावे लागते. या उन्हाळी राजवाड्याचा सर्वात जास्त उपभोग एका सम्राटाची उपपत्नी सशी हिने घेतला. सशी याचा अर्थ सहानुभूतीची सरिता, परंतु तिचे वागणे मात्र बरोबर याच्या विरुद्ध होते. सम्राटानंतर तिने राणी व युवराज यांना ठार केले आणि सत्ता ताब्यात घेतली. तिने आपल्या मुलाला राजा केले, परंतु तो लवकरच गेला. त्यानंतर तिने आपला भाचा याला राज्यावरती बसवले. वस्तुतः ग्वांगशू हा खरा वारस होता आणि त्याला येथे अनेक सुधारणा करायच्या होत्या, परंतु सशीने त्याला वेडा ठरविले आणि कैदेमध्ये ठेवले. 4 वर्षाच्या मुलाला नंतर तिने गादीवर बसवले. हाच तो दी लास्ट एम्परर. दी लास्ट एम्परर या चित्रपटाचे चित्रीकरण सुद्धा याच ठिकाणी झालेले आहे आणि त्याला ऑस्कर अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहे. मी मिग्वांशू या सम्राटाच्या नंतर मरणार असे सशी म्हणत असे आणि ते खरेच झाले. मिग्वांशू ज्या दिवशी गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी
शशीचा मृत्यू झाला. शशीला तिच्या 70व्या वाढदिवसाच्या वेळी ज्या अनेक वस्तू भेट म्हणून मिळाल्या त्या एका ठिकाणी संग्रहालय म्हणून दालनात ठेवलेल्या आहेत. 1860 ते 1700 या दरम्यान फिरंगी हल्ल्यामध्ये याचा बराच भाग त्यांनी जाळून टाकलेला होता. 1908 साली शशीने त्याची बरीच दुरुस्ती केलेली होती. मात्र नंतर चिनी यादवी युद्धात त्याची धूळधाण झाली आणि हा सर्व भाग कम्युनिस्टांचा झाला. उन्हाळी राजवाड्याच्या परिसरात एक सुंदर संगमरवरी नौका असून ती बघण्यासारखी आहे. येथे आपण तिसऱ्या भागाला स्वल्पविराम देऊन पुढील चौथ्या भागाकडे वळूया. धन्यवाद. शांघाय येथील एका खेड्याला भेट आहे म्हणून आपण इथं वेनिस म्हणतात त्याला. कालवे दिसतात, जुन्या पद्धतीची घरं, आणि हा सुमारे 500 वर्ष जुना पूल आहे या ठिकाणी. याच्या पलीकडच्या बाजूला आपण आलोय. या ठिकाणी एक नदी आहे. या ठिकाणी घरं दिसतात आपल्याला. शांघाय येथील रिव्हर क्रूजसाठी आपण आलेलो आहे. नदीवरून म्हणजे डेकवरून दिसणारा हा बाजूचा भाग अतिशय सुंदर अशा ह्या इमारती आहेत. ही 118 मजली इमारत जिथून आपण हे दृश्य मध्ये पाहिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या इमारतीमध्ये विद्युत रोषणाई झालेली आहे. एक आपल्याला बोटही दिसरी, क्रूज म्हणूया आपण. आणि या ठिकाणी अनेक प्रेक्षक जमलेले आहेत ह्या बाजूच्या इमारती. आणि आता बोट सुरू होईल आणि आपण ही सगळी सौंदर्यसृष्टी आणि दीपोत्सव बघणार आहे. आपण बीजिंग इथं आलेलो आहे आणि ह्याला हेवन टेम्पल किंवा स्वर्ग मंदिर असं म्हणतात. हे बुद्धांना समर्पित असं मंदिर आहे. आणि इथं आपल्याला हा गोपूर आणि हे बुद्ध मंदिर दिसतं. या ठिकाणी ही गर्दी जमलेली आहे आणि सायंकाळी 4:30 वाजता याच्यामध्ये आत जाता येत नाही. आणि या ठिकाणी आपण बुद्धाला शरण गेल्यानंतर आपल्याला मोक्षप्राप्ती होती अशी भक्तांची श्रद्धा आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ग्रेट वॉल चायना, ड्रॅगन वॉल असंही म्हणतात. एका बाजूला मंगोलिया, दुसऱ्या बाजूला चीन. आणि त्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी या भिंतीची बांधणी केलेली आहे. आपण दुसऱ्या टावरवर येऊन पोचलो आहे. या ठिकाणी किल्ल्यासारखी व्यवस्था आहे आणि दूरवर आपल्याला भिंत दिसते. इथे लोक वर चाललेले आहेत. सुमारे 6000 किलोमीटर अशी ही भिंत आहे. याची परिक्रमा ही फार कमी लोकांनी केली किंवा याला इथून परवानगी मिळत नाही.
याला ड्रॅगन वॉल असंही म्हटलं जातं. आणि हा भिंतीच्या पलीकडचा भाग. इथं मोठे डोंगर दिसतात, जंगल आहे. आणि अर्थात पूर्वी इथून टोळ्यांचे हल्ले होत असत आणि त्याच्या संरक्षणासाठी सुमारे 2000 वर्ष टप्प्याटप्प्याने ही भिंत बांधली गेलेली आहे. तिसरा बुरुज, डोंगर, त्यातनं दिसणारी ही पायवाट, जंगल, ज्या रस्त्याने आपण आलो रस्ता, तिसऱ्या टॉवरवरून दिसणारा हा जिना, विटा इथे भाजलेल्या, हा रस्ता, कडेला रेलिंग आहे, मनोरा, त्यावरून जाणार रस्ता, आणि ही पुढं ग्रेट वॉल किंवा ड्रॅगन वॉल, जगातील 7 आश्चर्यातलं एक आश्चर्य. येतानाचा हा रस्ता आहे, दूरवर दिसणारे टॉवर. Espera que voy adelante, por las dudas, इकडनं ¿vale? आपण आलेले आहे आणि जा ये करणारे पर्यटक आपल्याला इथे दिसतात. त्याच्या जवळच्या बारक्या भिंती, बाजूला केबल कार मधून आपण खाली जातोय. सर्वात रुंद आणि जगातलं एक आश्चर्य समजली गेलेली ही चीनची भिंत आहे. या ठिकाणी आज आपण इथं बघायला आलेलो आहे. आणि हे आजूबाजूचे डोंगर आहेत, जंगल आहे. आणि या बाजूला हे सगळे प्रेक्षक जमलेले आहेत. या ठिकाणी मोठी गर्दी असते आणि या ठिकाणी त्याच्यावरचे बुरुज आणि ही वाट म्हणण्यापेक्षा किल्लाच म्हणलं पाहिजे. या पद्धतीनं पायऱ्या आहेत, आपण वर जाणार आहे.